माइंडसेट असा पाहिजे की जे मला जमत नाही ते मी करणारच आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारच. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. आणि हा 29 मार्चचा थोडासा शूट केलेला आहे. म्हणजे तनूचा बड्डे होता आणि तो आला होता कारण शनिवारी रंगपंचमी होती. आणि आमच्याकडे कसं होळीला रंगपंचमी नाही खेळत, रंगपंचमी कॅलेंडरनुसार जी असते ना त्याच दिवशी रंगानं खेळलं जातं. त्यामुळे तो आला होता शनिवार रविवार सुट्टीसाठी, म्हटलं आला तर त्याच दिवशी त्याचा बड्डे पण होता. त्यामुळे छोटा केक आणून घरच्या घरी सेलिब्रेशन केलं होतं. कारण त्याला यायला पण वेळ झाला होता, 8:30 पावणे 9 वाजले होते त्याला यायला. भैया कट करून घे. तर आज रंगपंचमी पण आहे, त्यामुळे कधी पोरं सकाळी गेली होती लवकर चहा घेऊन. त्यानंतर ते रंग वगैरे ते फुगे असतात ना, त्यात कलरचे पाणी वगैरे भरायचं, सगळं दार घाण झालं होतं. ते पाणी आल्यानंतर सगळं धुतलं, पहिल्यांदा सगळं घरातलं झाडलं आणि त्यानंतर जेवणाला घातलं. भात केला, तोपर्यंत पोरं आलीत, त्यांच्या आंघोळा वगैरे झाल्यानंतर त्यांचा नाश्ता झाला. आता तर आता आमच्याकडे ना बाळमामांचा सप्ताह चालू झालेला आहे. त्यामुळे कधी 5-7 दिवस तरी नॉनव्हेज नाही खाल्लं जात. त्यामुळे ही अंड्यांचा कधी ट्रे मी घेते, म्हणजे कसं 1-2 अंडीसारखं दुकानात आणायला कोण नसतं पण, आणि त्यामुळे कधी असा ट्रे घेतलेला परवडते. मग आता हे उरलेले अंडी मी कधी ते फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी मी ट्रे ऑनलाईन मागवलं होतं, त्यातच मी आता भरून ठेवते हे सगळं. चला तर आता फक्त कधी चपातीने भाजी करायची आहे. भात झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, सँडविचचे मी रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यानंतर डाळ पण झालेली आहे आपली. आता बटाटा उकडून ठेवले, देवपूजा झालेली आहे. आणि आज माझा उपवास आहे, कारण आजपासून कधी आमच्याकडे तुमचं आपलं नवरात्र नसतं की नाही, देवीचं 9 दिवस उपवास असतात की नाही, तसं आमच्याकडे बाळमामांचा पण 6 दिवस असतो. आज सकाळी फराळ आणि दूध घ्यायचं, संध्याकाळी जेवण करायचं, म्हणजे उपवास सोडायचा. आणि उद्यापासून ना 5 तारखेपर्यंत सकाळ संध्याकाळ फक्त फळ आणि दूध खायची, म्हणजे ज्यांचं नवरात्र असतं ना त्यांनी. आणि ज्यांना इच्छा आहे धरायची पण जमत नाही, म्हणजे आता पित्ताचा त्रास आहे किंवा तब्येत साथ देत नाही, किंवा आता हल्ली गरमीनं वगैरे कामं भरपूर असतात, बाहेर जावं लागतं, तर नाही उपवास जमत, तर त्यांना कणी तर असं बसतं उडतं धरलं तरी चालतं. म्हणजे आज सकाळी फळं खायची, दूध प्यायचं, संध्याकाळी उपवास सोडायचा. त्यानंतर आपल्या एकादशीला उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला तिथं बाळमामाच्या इथं पण महाप्रसाद असतं, नाही तर आपल्या घरी आपण उपवास सोडायचा, असं असतं. म्हणजे याला बसतं उडतं म्हणतात, असं पण केलं तरी चालतं. आणि इथल्या ना लोकलच्या म्हणजे आजूबाजूच्या गावच्या बायका संध्याकाळच्या आरतीला असं चालत येतात, काही जण इथं की बिना चपलाचं चालत जातात. मग येताना बसेल म्हणजे भेटेल ती गाडी पकडायची आणि यायचं, नाहीतर मग येता जाता एक चालत असतात. असं संध्याकाळच्या आरतीला असतं. नाही तर हे 2-3 वर्ष गेली नव्हती. पहिलं जायचं आम्ही सगळेजण, जाताना चालत जायचं आणि येताना तुमच्याकडे काय म्हणतात टॅक्सीला, आमच्याकडे वडाप म्हणतात, भाड्यानं जे असेल त्याला पकडायचं आणि यायचं असं. तर आजपासून मी जायला सुरुवात करणार आहे. जाताना चालत जायचं, येताना बघू काय भेटेल ते भेटेल.
तर चला पहिल्यांदा आपण कणी आता पोरांच्या शाळेच्या सॅक भिजत घालायचे, गरम पाण्यात भिजत घालते, म्हणजे कसं पटकन निघतात, पण ब्रशनं घासलं की निघतात पण पटकन. तर चला सॅक भिजवून घेऊया. 15 दिवसातून महिन्यातून कणी धुवायलाच लागते, नाही तर ते माती वगैरे पोरं कसे पण टाकतात कणी खाली वगैरे, त्यामुळे कणी ते सगळं डाग पडतात आणि तेलकट डाग झालं कणी की ते निघत पण नाही. आणि तनू कणी आल्यानंतर काय केलं, त्यानं तसंच बेडवरच्या खाली ठेवलेली आणि आमचं चार्ली कणी त्यानं सगळं ओढून त्याचं ते बंदाचं पण तुकडे केलेत, परत ते साईडला बॉटल ठेवायचा कप्पा असतो ना तो पण फाडून झाला रिकामा. त्याला तर खाली काय भेटेल का नाही ते चावायला चालू करतो. मग त्याला ते आता शिवून आणत तोपर्यंत कणी त्याला आता पॅच लावायला पाहिजे. ते बंदाच्या ठिकाणी थोडंसं वरचा कवर गेला आहे ते, त्यामुळे त्याला तर जुनीच द्यायला पाहिजे. जुनी धुतलेली नव्हती म्हणून म्हटलं नीलची, तनूची आणि जुनी असे तिन्ही पण सॅक मी भिजत घातले. गरम पाण्यात भिजवले कशा, नंतर ब्रशनं घासलं का नाही तरी पण निघतात. तर इथे माझी डाळ पण झालेले आणि इथे आता मी भाकरी करून घेते आणि त्यानं खाल्लं बाबास उपवासाचं काय कामं फोटो जाते आणि पोरं रंगपंचमी खेळली. त्यानंतर दादानं तिकडे बोलवलेलं, कारण आम्ही कसं त्यांना आदल्या दिवशीच बोलवलं होतं, कारण तनूला यायला वेळ झाल्यामुळं आज दुपारी ते गेलेत. आता आज येतात का उद्या सकाळी येतात काय माहीत. त्यामुळे आम्ही दोघंच होतो म्हणून आम्ही भाकरी केली, कारण नाहीतर मग सकाळची चपाती असते आणि संध्याकाळी भाकरी असतात. आणि आमच्याकडे गावाकडं असून पण इतकी गरमी चालू झाली की सकाळी 8 वाजल्यापासूनच कणी उन्हाचा तडाखा चालू होता आणि घरात कणी अशा गरम गरम वाफा यायला चालू होतात. खिडक्या वगैरे असून पण कणी वारं पण गरम गरम असतं, इतकी गरमी व्हायला चालू झाली. तर हा माझा व्लॉग ना 30 मार्चच आहे, पण मला ते व्हॉईस देऊन अपलोड करायलाच वेळ नाही, कारण घरात कणी कुठल्या कामात मला आता वेळ जातो हे माझं मला समजेना झालं आहे. सकाळचं आवरायचं, त्यानंतर दुपारचं काही ना काहीतरी आणि घरातलं असतं, त्यानंतर परत संध्याकाळचं जेवण करायचं आणि मग ते बाळूमामांना चालत जाते, त्यामुळे काही टाईम नाही भेटत. मग रात्री 8:30 वाजतात यायला, मग परत आलं की घरातलं जेवण वगैरे, त्यामुळे वेळच नाही भेटत. त्यानंतर संध्याकाळचं जेवण करताना काय मी शूट वगैरे नाही केलं, पटापट आवरलं आणि आम्ही चालत आलो. आणि हे बघा संध्याकाळची आरती असते. पहिलं कसं लवकर गेलं की नाही की आत देवळात बसवतात, भजन वगैरे ऐकायला बसलं तर, नाही तर मग असं बाहेरच खाली बसवतात आणि मग आरती चालू होते. तर तिथे बघा तो पांढरा घोडा पण देवाचा आणलेला आहे, तो पण पहिल्या दिवशी तिथे उभा केला होता आणि हा पहिला दिवस होता 30 मार्चचा. तर आरती असते आणि मग आरती झाल्यानंतर आपापल्या घरी जायचं आणि इथे प्रसाद पण असतो. एक दिवस लांबची लोक असतात की नाही ती 5-7 दिवस इथेच राहतात. तर बाळूमामांची आरती झाल्यानंतर दत्त महाराजांची पण आरती असते. त्याच्या बाजूला छोटंसं तिथेच आतल्या बाजूला आहे दत्ताचं मंदिर, तर तिथे आरती असते. त्यानंतर आम्ही घरी निघालो. चला तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथेच बंद करते. बघू आता पुन्हा कधी मला ब्लॉग करायला वेळ मिळतो.